चला हाय हॅलो नमस्कार. तर आज सकाळची सुरुवात होते घर झाडण्यापासून. उठल्या उठल्या अगोदर जरा घराची स्वच्छता करावी असं पूर्वीचे लोक म्हणायचे. आंघोळीच्या अगोदर घर अंगण सगळं झाडून मग कामाची सुरुवात करावी. तशीच काहीतरी आज माझी सुरुवात होते. तर आज चाललं आहे साफसफाई. तिकडं बघू शकता माझं पिल्लू माझ्यासाठी काम वाढवून ठेवतं आहे. मी जितक्या वेळा घर आवरेन माझं बाळ तितक्याच वेळा पसारा काढेन. हे तर तिचं नित्य नियम आहे. तर मी आपलं म्हटलं चला आता छोटे छोटे ब्लॉग बनायला सुरुवात केली तर आपण व्हिडिओ बनवत आपली घरातली कामंही आवरूयात, सगळं करूयात. तिकडं माझं पिल्लू माझ्यासाठी काम वाढवतं आहे. मी काम कमी करायला बघते, ती माझ्यासाठी काम वाढवते. पण असू देत, लहान बाळ असल्यावर एवढं चालतंच आहे. तर इथं मी सगळं घर वगैरे झाडून घेते. त्याच्यानंतर जरा आपलं बेडशीट वगैरे नेट वगैरे करून घेते. तर आमचं पिल्लू बघा, बेडशीट मी अगोदरच नीट केलं होतं पण नाही, तिने परत राडा केला. बघा बेडशीट हंतरूनही देत नाही, बेड नीटही करू दे. आणि तिची आपली मधोमध्ये लुडबुड. आता तिला उचललं आणि कॅमेऱ्यापाशी आणलं. तर बघ आता कॅमेरा बघ किती मस्ती करायची, किती त्रास द्यायचा. तिला असं थोडासा टाईमपास, थोडासा त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला की छान वाटतं. कामाला अजून उत्साह येतं. मम्मीला त्रास देते ना, तिला सांगत होते, ओरडत होते. परत तिला आपलं सोडायचं, बेड नीट केला आणि तिला आपलं खेळायला सोडलं. तर असं दिवसाची रुटीन माझी दिवसभर चालूच असते. दिवसातून मी कितीही वेळा घर आवरलं ना, पण नाही घर आपलं लहान मुलं असल्यावर म्हणतात ना पसारा होतो. मी किती तर इथं आवरत जरा धाप लागली होती. हे बघा माझं नटखट पिल्लू कशा त्रास द्यायच्या आईला. सारखी बेडशीट काढायची ओढून है ना बच्चा. हे बघा नोटंकी नुसती नोटंकी पोरगी माझी. इथे मी आता तिला आंघोळीला घेऊन जाते, मग तुम्हाला सगळ्यांना भेटते. इथे बाळाची आंघोळ झाली आहे माझ्या, तिला मी घेऊन येते. तिची आंघोळ झाल्यावर इथे मी बाळाला आंघोळ घालत होते आणि तिला आता आंघोळ करून बाहेर घेऊन येते. आमच्या पिल्लूचं असं आहे, एकतर आंघोळीला जायचं नाही आणि आंघोळीला गेलं की तिथनं बाहेर यायचं नाही. बघा आम्हा तिला बाहेर यायचं नव्हतं, पाणीच खेळायचं होतं. खूप रडत होती की नाही पाणी खेळून दे. म्हटलं आपलं नको, पावसाळ्याचे दिवस चालू आहे, सर्दी नको व्हायला. बघा तिचं चाललं होतं मम्मा करून ओरडत होती. तिला पाणी खेळायला बाथरूममध्ये जायचंच होतं, पण मला इथं आवरायचं पडलं होतं कारण अजून माझी आंघोळ राहिली होती. अगोदर तिला आंघोळ घालून घेतली आणि मग तिला आपलं टी व्ही थोडा लावून दिला आणि मग ती पण फ्रेश झाले. इथं मी तिला शांतच करत होती की नाही रे बाळा, नाही रे. पण आमचं बाळ ऐकतं कुठं. आमच्या बाळाला आजकाल पाणी खेळायला भरपूर आवडतं. तिला आपण साधं ओरडलंय ना तर स्वतः बाथरूममध्ये जाते, स्वतः कोंडून घेते स्वतःला आणि पाणी खेळत बसते. तर मी तर तिला शांत वगैरे करून घेते, आणि मग तिला टी व्ही वगैरे लावून देते. ते बाळाला जरा शांत वगैरे करून टी व्ही लावून मग मी पण फ्रेश झाले. आता फ्रेश करून आता मी जरा देवपूजा वगैरे करून घेते. तर असेच माझे छोटे छोटे ब्लॉग माझ्या बाळासोबतचे तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे बघा मी जरा आवरून घेते पटापट. सगळ्यात अगोदर देवपूजा, बाकी सगळ्या गोष्टी. हे माझ्या पिल्लूला पण टिक्का तिला जाम आवडतं. ती माझं बाळ स्वामी समर्थांचं भक्त आहे. माहिती नाही, मी कधी स्वामींची सेवा केलीही नाही आहे, पण ती पोटात असताना मी स्वामी समर्थांची गाणी ऐकायची टी व्हीला. तर माहीत नाही, कळत न कळत तिच्यावर जे संस्कार झालेत, ती स्वामींची भक्त निघाली. कितीही रडत असलं माझं पिल्लू तरी स्वामींची गाणी ऐकून माझं बाळ म्हणजे इतकं रिलॅक्स होऊन जातं, एकदम शांत होते. तर मी थोडंसं स्वतःला बघून आता मी देवपूजा करायला जाते. तर देवघरात मी जाणार. देवघर आमचं छोटंसंच आहे, थोडं वर आहे आणि आपलं थोडं दिवाबत्ती करून मग
नंतर डेली रुटीन करणार आहे. तर देव वगैरे दिवा वगैरे लावून घेतलं, नंतर तुळशीला पाणी घातलं, मग माझं डेली रुटीन करून घेतलं. तर अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला कसं वाटलं सांगा. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशा छान छान. तर चला, त्यावर तुम्ही चॅनलला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी जरा आवरून घेते पटापट देवपूजा वगैरे माझं. तर कसे वाटतात तुम्हाला ब्लॉग तेही नक्की सांगत जावा. आमचं पिल्लू कसं वाटतं, आमचं बाळ छोटंसं. आणि आज तर तिला मी पूजा वगैरे करून घेतल्यावर म्हणते, मम्मा चल भूरच घेऊन जा. सकाळ सकाळी तिला फिरायला जायचं होतं. मम्मा भूर, मम्मा भूर. चला, मी तुळशीला वगैरे पाणी घालून घेते, सगळं करून घेते, मग परत भेटते. तर परत नंतर सगळं आवरलं, नाश्ता वगैरे झालं. आमचं बाळा बघा आता कसं बोलतं, मम्मा भूर, मम्मा भूर. कुठं जायचं? भूर. बाय कर, बाय कर. हां, नो नो, बाय कर ना, बाय बाय. हां पहिले बाय कर, बाय कर. बरं असू देत. वाजले किती सकाळचे? 9 वाजले. 9 वाजता कुठं फिरायला जायचं का? भूर. आणि इथे युनिफॉर्म